लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। दरवर्षी आता तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी तुमच्या केवायसीच्याच माध्यमातून होणार आहे। लाडक्या बहिणी योजनेची केवायसी कशी करायची आहे त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण जो काही जीआर आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जीआर मध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र जे काही लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी म्हणजेच ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 18 सप्टेंबर 2025 चा जीआर आहे। या जीआर मध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ती आता इथे समजून घ्या। तर प्रस्तावनेमध्ये राजकीय महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार म्हणजेच आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 व्या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करावायचे आहे। महिला व बाल विकास विभागाची सब ओआ आणि सब कुआ म्हणून UIDAI ने नियुक्त केले आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती। शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibhin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधी ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे देखील बंधनकारक राहील। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202591816110134730 असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।